सर्वांनी बसून घ्या, विनंती आपल्या सर्वांनाच. अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे सरकार मंत्री बाळासाहेब पाटील आज व्यासपीठावर यांची उपस्थिती आहे आणि त्यांनी उभं आयुष्य समाजाच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी, विणकरांच्यासाठी आणि सरकारी सेवेमध्ये काम करणाऱ्या लहानपण कार्यकर्त्यांच्यासाठी दिलं. ते माजी खासदार कलापा नावाले आज या ठिकाणी त्यांचे विचार आपण ऐकले. ते प्रकाश आवाले, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, संसदेचे आमचे सहकारी खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल आवाले, गणपतराव पाटील, अन्य सगळे सहकारी आणि बंधू भगिनींनो, आजचा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. एका संस्थेची स्थापना 1926 साली झाली आणि सरकाराचं लक्ष या ठिकाणी लावलं गेलं आणि त्याचा परिणाम गेली 100 वर्ष या भागातल्या जनतेला न्याय देण्याचं एक काम या संस्थेच्या वतीनं झालं आणि म्हणून त्याच्या शताब्दीसाठी आज आपण या ठिकाणी उभे आहोत. कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्र सरकारी चळवळीचं एक अग्रस्थानी असं ठिकाण आहे. देशाची सरकारची चळवळ ही 100 वर्षाच्या आधी झाली. अनेक मोठ्या लोकांचं योगदान त्याच्यामध्ये होतं आणि महाराष्ट्राचा विचार हा जर करायचा झाला तर त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या सरकाराचं नेतृत्व त्यावेळेचे नेते कैलासवासी मेहता यांनी केलं आणि एक संस्था उभी करून हळूहळू अन्य ठिकाणी सुद्धा त्याची वाढ कशी होता येईल याची काळजी त्यांनी घेतली. पण ही प्रगती राज्याच्या सगळ्या भागात समान नव्हती. कोल्हापूरचं चित्र हे वेगळं होतं आणि विशेषतः आज आपण ज्या ठिकाणी एकत्र आलो हा संबंध इचलकरंजी आणि कोल्हापूरचा भाग यांनी सरकाराच्या क्षेत्रात त्या काळापासून नेतृत्व केलं, संस्थेच्या उभारण्या केल्या आणि त्याचा परिणाम आज या ठिकाणी अनेक प्रकारची एक प्रकारची संपन्नता दिसते. रस्त्याने येताना ऊस दिसतो, जमिनी भारी आहेत, सातत्यानं ऊसाचं पीक घेतलं त्याचे परिणाम चांगले व्हायच्याऐवजी काही प्रमाणात त्याच्यात दुरुस्ती करायला लागली आणि आज दत्त सरकारी साखर कारखाना याचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे
त्यांनी या जमिनी नापिकी कशा होणार नाहीत, पिकाखाली कशा येता येईल आणि वडील झाल्याने जसं शिरोचं जे रोपं त्या काळामध्ये लावलं ते चांगलं साधेल कसं याची आज या ठिकाणी काळजी घेतात आणि हे घेऊ शकतात. आणि त्याचं महत्त्वाचं कारण सरकारने दिलेली ही सगळी शक्ती आहे. त्यामुळे हा बदल या ठिकाणी बघायला मिळतो. महाराष्ट्रामध्ये या सगळ्या भागात अनेकांनी काम केलं. मगाशी मी धनंजय गाडगे यांचं नाव घ्यायचं, त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाणांचा साथ एक दूरदृष्टीचा नेता महाराष्ट्राला लाभला आणि त्याच्यापासून एक प्रकारची प्रेरणा घेऊन वसंतदादा पाटील असतील, रत्नाभा कुंभार असतील, यड्रावकर असतील, अनेकांची नावं घेतायची. या लोकांनी या क्षेत्राला एक जबरदस्त शक्ती ही द्यायचं काम केलं. आज सरकारी संस्थाच्या पासून राज्य बँकेपर्यंत अनेक संस्था आज अभ्यार करायला आणि आनंद एका गोष्टीचा होतो, या सगळ्या संस्थांना एका चांगल्या विचाराच्या माळेमध्ये गुंतवण्याचं काम करणारी जी महत्त्वाची संस्था आहे महाराष्ट्र राज्य सरकारी बँक, आज ही बँक देशाची मोठी बँक आहे. ही कारखानदारी आहे. त्या कारखानदारीनं निवड महाराष्ट्र नाही तर सगळ्या देशामध्ये कर्नाटक असेल, गुजरात असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, या सगळ्या भागात साखर कारखानदारी सरकारच्या माध्यमातून उभी करून त्याला ताकद द्यायचं आणि योग्य विचार द्यायचं काम या भागाच्या नेतृत्वाने केलं हे आपण कधी विसरू शकत नाही. आणि मला आनंद आहे की आजच्या या व्यासपीठावर कदमफांना आवाजे या ठिकाणी आहेत. मला ठाऊक आहे संबंध देशाच्या सगळ्या साखर कारखान्यांचं नेतृत्व कदमफांनी केलं आणि या क्षेत्राचे काम करत त्यांचा शक्ती वाढवायची आणि दृष्टी वाढवायची एक मोलाची कामगार त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून या कामाला ही शक्ती देणार आणि असं कर्तृत्व असणारं नेतृत्व लाभलं ही अतिशय आनंदाची गोष्ट. आणि अशांच्या मागं अनेक लोक उभे राहिले आणि त्या लोकांच्या मालिकेमध्ये दत्तादेव कदम यांचं नाव घेतलं नाही तर तो इतिहास आणि ती यादी कधी खुली होणार नाही. मी अनेक वेळा पाहिलं, मी कालच्या काळामध्ये संबंध राज्यामध्ये देशामध्ये काम करत होतो असं चित्र नव्हतं. काम करत होतो, विधिमंडळात होतो, मंत्रिमंडळात होतो, पण या सरकाराला खरी दिशा आणि ताकद आणि त्या क्षेत्रात जे काम करतात त्यांना सन्मान द्यायचं काम दत्तादेव कदमांना यांनी केलं. आणि त्यांच्या मागं मला आठवतं आहे त्यांच्या विचाराचं स्फूर्त घेऊन त्या काळामध्ये अनंतराव भिडे असतील, वसंतदादा पाटील असतील, आबासाहेब कुलकर्णी खेमुरकर असतील, बाबासाहेब खंडेरे असतील, कदमफांना आवाजे असतील,
अनेकांची नावं दिसायची. या सगळ्या कर्तृत्वा नेत्याने दत्तादेवांच्या आदर्श फुलं घेऊन एक प्रकारचा कर्तृत्वाचा नवीन इतिहास या भागामध्ये उभा केला. आणि तो महाराष्ट्राला आणि तरुण माणसाला उभा करण्याच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरला. आणि त्या काळात त्यांनी अनेक संस्था वाढवल्या. त्याच्यामध्ये शरद वीज कार्यकारी सोसायटी ही हिचं नाव हे घ्यावं लागेल. आज या संस्थेला 100 वर्ष झाली. स्वतःची वास्तू झाली, अनेक विभाग झाले आणि आज त्याच्या आदर्श ठेवून आजची पिढी त्याच पद्धतीने काम करतात. या सगळ्या भागामध्ये दत्त सेवा असेल, रत्नाभा कुमार कारखाना असेल, या ठिकाणी इंदिरा गांधी स्पिनिंग मिल असेल, डेक्कनचा जुना कारखाना असेल, अनेक उत्तम संस्था यांची मालिका या ठिकाणी उभी राहिली. आणि त्याच्यामागं तुम्हा लोकांची साथ आणि नेतृत्वाचं कर्तृत्व हे होतं. हा या इतिहासाचा भाग आहे. आणि म्हणून इथं जे लोक आहेत ते नुसते पदं मागणारे नाहीत, ते इतिहास घडवून आले. इतिहास घडून नेतृत्व घडून हा भाग आणि त्या भागाचं सुजलाम सुफलाम कसा होईल याचा ध्यान घेणारे आज अनेक नेते आज या भागात उभे राहिले. त्यामुळेच आपण इथपर्यंत आलो. शामराव यड्रावकर असतील, आजची त्यांची नवीन पिढी असेल आणि अन्य रसिक असतील, या सगळ्यांच्या मदतीने आपण हा भाग बदलतोय, याची माहिती घेतोय. याचा आनंद तुम्हाला मला सगळ्यांना आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हा लोकांचं योगदान मोठं आहे. त्याबद्दल तुम्हा लोकांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. दत्तादेवांनी या क्षेत्रात मोठं काम केलं. मला असंच आहे, दत्तादेव गेले त्या दिवशी मी इथंच पुस्तक होतं, या जिल्ह्यातच होतं. आणि मला कळलं की दत्तादेव गेले. मी बाकीची कामं सोडली आणि सांगू नये पण त्यांना खांदा दिला. मला असंच आणि एक प्रकारचा नेतृत्वाला सामान्य माणसाला जबरदस्त शक्ती देणारा अक्षरशः एक सोन्यासारखा नेता मरला गेला याचं दुःख होतं. पण एक आनंद गोष्टीचा होता. हा नेता गेला पण कर्तृत्वासाठी माणसं उभी करून गेला. त्यामुळे नाहीत तरी काही गवसाचा नाही. तोच विचार पुढे घेऊन येणारे सगळे लोक आज या भागामध्ये आहेत. आणि त्याचे चित्र या ठिकाणी दिसतं आहे. या संस्थेच्या सुभानिमधून आणि त्या सगळ्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो.